खरं तर हा ज्योतिषी होता. ज्योतिष हे शास्त्र नसतं, ते स्वप्न विकण्याची कला असते. सुरुवातीला चेहऱ्यावरून भविष्य पाहण्याचा याचा जो प्रकार सुरू झाला, हं, तो तो त्याचा शेवट जो आहे, तर तो काळी जादूपर्यंत गेला. म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं आहे, का तो त्या ठिकाणी तो काळी विद्या करत होता. हं. तर ते काळी विद्या अनेक कारणासाठी वापरली जाते. विशेषतः काही लोकं प्रमोशनसाठी ती काळी विद्या करून घेत होते. काही लोकं तिकीट मिळावं म्हणून करत होते. सरकारमध्ये हे मंत्री होऊ नये म्हणून काही प्रयत्न झाला ते उदाहरणं आपल्याला समाज माध्यमातून मिळालं आहे. इतकंच नाही, पण हे मुख्यमंत्री होऊ नये इथपर्यंत पूजा झाल्याचे काही लोकं सांगतायत. म्हणजे हे जी काळी विद्या जी आहे तो करायचा. खरं तर काळी विद्या म्हणजे काही तथ्य नसतं आणि कोणी जर काळी विद्या जर करत असेल, ती आमच्यावर करून दाखवा असं आमचं आव्हान आहे. आणि त्यांनी जर काही जर आमच्यावर परिणाम झाला, तर आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ₹21,00,000 त्या व्यक्तीला देण्यास तयार आहे. परंतु आमचं ते आव्हान अजून कुणी स्वीकारलं नाही. कारण कारण काळी विद्या ही अस्तित्वात नसते, जादूटोणा अस्तित्वात नसतो. त्यांनी मानवी जीवनावर काही परिणाम होऊ शकत नाही. परंतु हे जे देवभोळे जे लोक आहेत, तर त्यांचा त्याच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातात आणि त्याची माउथ पब्लिसिटी खूप झाली. म्हणजे अनेक राजकीय व्यक्ती त्याच्याकडे गेले, स्वतःहून गेले. तर आपल्याला जे माहिती मिळते ती 40च्या आसपास काहीतरी आमदार त्याच्याकडे गेले होते. आता ते कोण गेले त्याची माहिती समोर येईलच. परंतु त्याचं जे नेटवर्क होतं ते माउथ पब्लिसिटीवर होतं. त्याची पेपरला कधी जाहिरात नव्हती. कधीच नव्हती. परंतु माउथ पब्लिसिटी त्याची इतकी जोरदार होती, का त्याच्याकडे लोक स्वतःहून जात होते. आणि ज्यांना घरी जायचं असेल किंवा आमच्याकडे एक प्रकरण घडलं आहे, की एक माजी खासदार आहे. त्यांना तिकीट मिळावं म्हणून त्यांनी चार्टर प्लेन करून यांना दिल्लीच्या एका मोठ्या नेत्याकडे गेले होते. म्हणजे राजकारणी लोकं किती आहारी होते. तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करून घेतला गेल्याची आपल्याला समाज माध्यमातून माहिती मिळते. बरं. त्याच्यामुळं हे जे प्रकार आहे ते राजकीय लोक त्याला वश झाले होते, असं आम्हाला वाटतंय.